नमस्कार मित्रांनो, मी आहे राजू दादा आणि तुम्ही बघत आहात राजू दादा 242 हे चॅनल मित्रांनो जुगाड आहे। शेतीविषयक किंवा कुठलाही जुगाड मी वेगळं करत असतो। आणि आता तुम्ही बघू शकताय त्या स्टार्टर मधून मोठा आवाज यायला लागलाय आणि हा आवाज एवढा इतका आला नाही पाहिजे स्टार्टर मधून। तर तुम्ही बघू शकताय स्टार्टर मधून आवाज कसा येतोय ते बघा मित्रांनो। असा इतका आवाज स्टार्टर मधून आला नाही पाहिजे मित्रांनो। या स्टार्टर मध्ये एक रिले, एक मॅग्नेट कॉइल आणि एक कनेक्टर असतो। आवाज स्टार्टरचा येतो पण इतका येत नसतो, एकदम बारीक येत असतो मित्रांनो। हा आवाज घालवण्यासाठी आपण काय जुगाड करायचा, त्यासाठी तुम्हाला काय मिस्त्रीला वगैरे बोलवा लागणार आहे। तुम्ही एक मार्तूल घेतला की हा आवाज तुम्हाला घालवता येतो। चला तर मित्रांनो, आपण ह्यासाठी काय करायचं ते आपण बघूया मित्रांनो। ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्यातल्या सगळ्या फिजा काढून घ्यायच्या। एक सुद्धा फिज इथं ठेवायची नाही। इथली लाईन पूर्ण बंद करून घ्यायची आणि मग हे आपण कामाला लागायचं। मित्रांनो, पहिल्यांदा हा झोपाळा काढून घ्यायचा। ह्याला झोपाळाच म्हणतात मराठी भाषेत। हाच लाईटचा मित्रांनो, हाच कनेक्टर तुमची मोटार आणि वरून आलेले सप्लाय ह्याला कनेक्ट करत असतो। तुम्ही बघू शकता हे पहिल्यांदा काढून घ्यायचं असं। काही ठिकाणी याला झोपाळा म्हणतात, हिंदी भाषेत त्याला झोला म्हणतात। तुम्ही बघू शकताय ह्या पट्टीवर जी भर आलेली आहे त्याला घासून घ्यायची मित्रांनो। मी त्यासाठी हा कानच घेतलेला आहे घासासाठी। हे स्वच्छ करून घ्यायचं, जरा वर काजळे आलेले असते। पहिल्यांदा हे स्वच्छ करून घ्या सगळं। एक नंबरचं काम आहे मित्रांनो, हे पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायचं। नंतर तुम्हाला पुढं काय करायचं ते मी सांगणार आहे। हे बघा मित्रांनो, इथं बघा किती गंजलेलं दिसतंय की नाही। हे जरा घासून घ्यायचं इथं। तुम्ही यासाठी पॉलिश पेपर घेऊ शकताय, पॉलिश पेपर पण चांगलं होतं याचं काम मित्रांनो। इथून सप्लाय ह्या कॉईल येत असतो आणि जेव्हा आपण बटन दाबतो त्यावेळेला ही कॉईल मध्ये लोहचुंबक तयार होऊन हा जो कनेक्टर आहे तो आपल्या वरच्या लाईनला कनेक्ट होतो आणि त्यामुळे आपली मोटर चालू होत असते। इथं पण तुम्ही बघू शकताय, इथं जरा घासून घ्यायचं इथं खालच्या बाजूला जरा इथंच दिसतंय इथलं जरा मित्रांनो घासून घ्यायचं आणि हे जे तोंड आहे हे दोन्ही पण तोंड घासून घ्यायचे। आमचं बरोबर बघा मित्रांनो बसवायचं कसं। मित्रांनो ते जरा काळजीपूर्वक बसवायचं।
जर तुम्हाला अडचण वाटली तर ह्या वायऱ्या काढून बसू शकताय तुम्ही, त्यामुळे तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. हे फक्त वायरी परत जसं तुम्ही वायरी काढताय तसं परत नंबराप्रमाणे हा इथंच ही वायर परत बसवायच्या सगळ्या. मी आता डायरेक्ट बसवायला तसंच मित्रांनो, जर तुम्हाला इथं जर पावडर वगैरे दिसली तर ती सुद्धा पॉलिश पेपरने स्वच्छ करायची. आमच्या ह्या स्टार्टरमध्ये पावडर दिसत नाही मला, त्यामुळे मी काही हे स्वच्छ करणार नाही. तुम्ही तुमच्या तिथं जर पावडर दिसली तुमच्या स्टार्टरला तर इथली सुद्धा पावडर ह्या वायरी खोलून परत तिथली पावडर काढून स्वच्छ करून परत ह्या वायरी जॉईंट करायचं. ठीक आहे मित्रांनो, आपण आता स्टार्टर चालू करून बघूया. मोटरचा ह्याचा आवाज बंद झाला की नाही आपल्याला समजेलच तुमच्याकडे. आता मित्रांनो, आता आपण फिजा घालूया, बघूया काय काय होते. हे आपण हे मित्रांनो स्टार्टर चालू करतोय, बघूया आवाज त्याचा. बघा मित्रांनो, याचा पूर्ण आवाज स्टार्टरचा बंद झालेला आहे. मगाशी जो मोठा आवाज येत होता तो पूर्ण आता बंद झालेला आहे. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्याचा आवाज पूर्ण असा बंद झालेला आहे. एकदम बारीक असा आवाज चालू आहे. आणि हा जो गंज होता तो काढल्यामुळे हा आवाज बंद झालेला आहे. मित्रांनो, हा जुगाड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला ह्या कमेंटद्वारे कळवा. आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.